महाराष्ट्र के सतारा जिले के वाई तहसील में बजरंग दल के प्रखंड संयोजक गौरक्षक निमेश सदाफुले पर गौ तस्करों ने जानलेवा हमला कर दिया। गौरक्षक नीलेश को खबर मिलती थी कि वाई शहर के पखंडी रोड पर कुछ लोगों ने कत्ल करने के उद्देश्य से गौवंश लाए थे। जबकि नीलेश इस जगह पर पहुंचे तो उस पर गौ तस्करों ने धारदार शस्त्र से जानलेवा हमला कर दिया। इस हमले में गौरक्षक नीलेश सदाफुले गंभीर जख्मी हो गए। घटना की पुलिस प्रशासन को गंभीरता से देखना चाहिए और बाकी तहसील में हो रही गौ हत्या रोकनी चाहिए। अगर ऐसा नहीं हुआ तो हिंदुत्ववादी संगठन सतारा जिला में बड़ा आंदोलन छेड़ देंगे, ऐसा इशारा पुलिस प्रशासन को बजरंग दल के पश्चिम महाराष्ट्र संयोजक नितिन महाराजन ने दिया है। पुलिस प्रशासन को निवेदन देते समय विश्व हिंदू परिषद के सतारा जिला मंत्री विजय गाड़वे की शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान के भाई तहसील अध्यक्ष किशोर भोसले, प्रतापगढ़ उत्सव समिति के विवेक भोसले, भाजपा के वरिष्ठ नेता काशीनाथ सेलार, दुर्गा वाहिनी की जिला संयोजक अश्विनी लाड मौजूद थे। बाहेर सुटका झाली आणि असं केल्यानंतर इथल्या निष्क्रिय अशा प्रशासकीय रुग्णालयातले अधिकारी यांनी त्याच्या डोक्याला 12 टाके पडले असताना सुद्धा किरकोळ जखम झाली म्हणून असा रिपोर्ट इथल्या माननीय पोलीस अधिकाऱ्यांना दिला आणि त्याच्या आधारावर पोलीस अधिकाऱ्यांनी साधा गुन्हा नोंदवून घेतला 118(2) प्रमाणे आणि आरोपींना ज्यांनी कोयत्याने आणि पिस्तूल आणून याचा जीवन खराब करून टाकू, खलास करून टाकू असं वक्तव्य करत असताना त्याच्यावर साधा गुन्हा दाखल केला आणि टेबल जामीन त्याला देऊन टाकला। पुराव्यांच्या आभासी पोलीस प्रशासनाला पूर्ण माहिती नसावी यासाठी आज आम्ही बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या वाई शहरात आलोय आणि आताच माननीय डीवायएसपी साळुंखे साहेबांची भेट झाली। त्यांना या झालेल्या विषयाबद्दल पूर्ण माहिती दिली गेली आणि या वाई शहरातल्या तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल, हिंदुस्थान प्रतिष्ठान असेल आणि सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, या सर्वांना एक रोष या वाई शहरामध्ये निर्माण झालाय आणि असाच दिवसा ढळवा रात्री आपले कार्यकर्ते गोरक्षणाचं कार्य करत असतात, लव जिहादाचं कार्य करत असतात आणि यांच्या जीवाला धोका आहे। जे सक्रिय हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे देश धर्मासाठी कार्य करतात त्यांच्याच जर जीवाला धोका असेल तर सर्वसामान्य हिंदूंनी इथं कसं वावरायचं एक भीती या वाई शहरामध्ये झाली आहे। पोलीस डीवायएसपी साहेबांनी अस्वस्थ केलं की यापुढे असं कुठलं होणार नाही आणि याच्या पुढे कुठला हिंदुत्ववादी कार्यकर्ता मार खाणार नाही आणि मार खाणार नाही किंवा असं कुठलंही कृत्य या जिहाद्यांकडनं वाई शहरामध्ये होणार नाही असं आश्वासन आता डीवायएसपी साहेबांनी दिलंय आणि माझं या माध्यमातून इथल्या वाई शहरातल्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्ता असेल, नागरिकांना असेल की आपला कुठला तरी भाऊ जो आपल्या समाजात राहतो, आपल्या परिवारात राहतो, आपल्यासाठी कार्य करतो, जर त्याच्यावर अशी कुठली वेळ येत असेल तर आपण हिंदू समाज म्हणून जागृत राहावं आणि याच्या पुढे पोलिसांनी जर ही दखल घेतली आहे त्याला पुरावणी जोडून पुन्हा त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल करता येईल आणि आरोपींना अटक करता येईल। शासनाच्या चौकटीत राहून, नियमामध्ये राहून योग्य त्या कलमी त्याच्यावर लावल्या जातील अशा अस्वस्थ आपल्याला आता डीवायएसपी साहेबांनी केलेलं आहे। याच्यानंतर मी इथल्या ज्या निष्क्रिय अशा प्रशासकीय रुग्णालयाचे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्यांचं नाव घ्यावं असं वाटत नाही कारण की ते आमच्या राजघराण्याशी नाव जोडून आहे, त्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचं पाईक असल्याचं तरी नावाला टिकून राहावं, धर्माला टिकून राहावं, कुठल्या तरी थोडाफार आमिषापोटी या कार्यकर्त्याच्या डोक्यात 12 टाके कोयत्याने मार पडला असून साधा जखम झालीये, खोलवर जखम झालेली नाहीये, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही आता साधा रिपोर्ट करून पाठवला अशा अधिकाऱ्यांचा आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल निषेध करतो आणि याच्या पुढे त्या प्रशासकीय कार्यालयात किंवा त्या रुग्णालयातनं आपला जखमी झालेला कार्यकर्ता जाऊन जिवंत परत येईल का नाही ही शाश्वती राहिलेली नाहीये। तर इथल्या वाई शहरातल्या प्रत्येक माणसाने त्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवावा आणि त्यांचे निलंबन करावं। असे जर आमचे साधे सोपे रोग बरी करणारी लोक मोठे मोठे गुन्ह्यांमध्ये जर त्यांना गुन्हेगारांना सहकार्य करत असतील तर अशा अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आणि आता पुढच्या वेळेस आम्ही त्यांना जाब विचारायला त्या प्रशासकीय कार्यालय रुग्णालयात जाणार आहोत। जय श्रीराम।